राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील 5वा चॅप्टर आदिवासी विकास हा चॅप्टर आपण अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन विचारत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवरील कोणते पॉईंट बघणार आहोत. तर अनुसूचित जमातीसाठी घटनात्मक सुरक्षा उपाय कोणते आहेत, राजकीय सुरक्षा उपाय कोणते आहेत, त्यानंतर आदिवासी उपयोजना त्याची उत्क्रांती कशी झाली, त्यानंतर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट काय आहे, माडा स्कीम काय आहे, मिनी माडा पॉकेट्स काय आहेत, परत आदिम आदिवासी समूह म्हणजे काय, त्याचबरोबर वन हक्क कायदा 2006चा, त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण अनुसूचित जमातीसाठी घटनात्मक सुरक्षा उपाय कोणते, तर घटनेतील कलम 15 उपकलम 4 नुसार आणि कलम 29 मधील उपकलम 2 नुसार यामध्ये काय सांगितले, तर यातील कोणत्याही तरतुदीमुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यास शासनास प्रतिबंध असणार नाही. म्हणजे अनुसूचित आणि जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिक तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले नागरिक यांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यास शासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद कलम 15 मधील उपकलम 4 मध्ये तर कलम 29 मधील उपकलम 2 मध्ये दिलेली आहे. या दोन्ही दुरुस्त्या पहिल्या घटना दुरुस्ती 1951ला ॲड करण्यात आलेल्या आहे. तर कलम 15 उपकलम 4 आणि कलम 29 उपकलम 2 काय सांगते, तर कोणत्याही तरतुदीमुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यास शासनास प्रतिबंध केला जाणार नाही. आता कलम 15 मधील उपकलम 5 काय सांगते, तर राज्यसंस्थेस नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता राज्याचे अनुदान मिळणाऱ्या न मिळणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांसहित सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष तरतूद करू शकते. म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांबरोबर इतर शैक्षणिक संस्थांमध्येही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गातील व्यक्तींसाठी विशेष तरतुदी ह्या कलम 15 उपकलम 5 अंतर्गत करू शकते. ही दुरुस्ती 93व्या घटना दुरुस्ती जी 2005ला झाली होती त्यानुसार करण्यात आलेली आहे. तर पुढचं कलम आहे 16 उपकलम 4. यानुसार राज्य मागासलेल्या वर्गाला सरकारी सेवांमध्ये काही जागा राखीव ठेवू शकते. म्हणजे नोकरीमधील आरक्षणाची तरतूद कलम 16 मधील उपकलम 4 अंतर्गत दिले. तर कलम 16 मधील उपकलम 4A अंतर्गत काय सांगितले, तर अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षण राखीव ठेवता येईल अशी तरतूद कलम 16 मधील उपकलम 4A अंतर्गत दिली. ही तरतूद 77व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आली. तर 15 उपकलम 4 आणि 29 उपकलम 2 अंतर्गत सांगितले, अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यास शासनास कोणताही प्रतिबंध केला जाणार नाही. तर कलम 15 मधील उपकलम 5 नुसार सांगितले, अनुसूचित जाती जमातींकरता अनुदान मिळणाऱ्या न मिळणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांसहित सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष तरतुदी राज्य सरकार करू शकते. त्याचबरोबर कलम 16(4) मध्ये काय सांगितले, तर राज्य मागासलेल्या वर्गाला सरकारी सेवांमध्ये काही जागा राखीव ठेवू शकतात. तर कलम 16 मधील उपकलम 4A अंतर्गत सांगितले, अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षण राखीव ठेवले जाऊ शकते. कलम 46 म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसीमध्ये काय सांगितले, तर राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे आर्थिक शैक्षणिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक न्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल. अशा प्रकारे कलम 15, कलम 29, कलम 16 आणि कलम 46 अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या विकासासाठी घटनात्मक सुरक्षा उपाय दिलेले आहेत. तर आता राजकीय सुरक्षा उपाय कोणत्या कलमामध्ये दिले, तर कलम 164 मधील उपकलम 1 नुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी एक मंत्री असेल अशी तरतूद दिलेली आहे. तसेच त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे व मागासवर्गाचे कल्याणकार्य किंवा अन्य कोणत्याही कामाचा प्रभार असू शकेल. कलम 164(1) मध्ये काय सांगितलं, तर 4 राज्य दिलेत. कोणती, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा ही 4 राज्य दिलेत. या राज्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठी एक स्वतंत्र मंत्री आदिवासी विकासासाठी असेल अशी तरतूद ही 164 मधील कलम 1 अंतर्गत दिली. पुढची राजकीय सुरक्षा उपाय कोणते आहे, तर कलम 330
या अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीसाठी लोकसभेत आरक्षणाची तरतूद दिली. तर कलम 332 नुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी राज्य विधानसभेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली. तर कलम 243 मधील उपकलम डी नुसार पंचायतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. तर राजकीय सुरक्षा उपाय कोणत्या कलमामध्ये दिले आहे तर कलम 164 यानुसार आदिवासी मंत्र्याची नेमणूक असेल या 4 राज्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा. कलम 330 नुसार लोकसभेत आरक्षणाची तरतूद आहे. 332 नुसार विधानसभेत आरक्षणाची तरतूद आहे. तर 243 मध्ये पंचायतीमध्ये आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. तर आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर मिझोराम या राज्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाणामध्ये 95.4% लोक आदिवासी समाजाची मिझोराम राज्यात राहतात. त्यानंतर नागालँड आणि 3 नंबर मेघालय. 1 नंबरला मिझोराम प्रमाणाच्या बाबतीत. तर लोकसंख्येच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत मध्य प्रदेश सर्वात 1 नंबरला आहे. 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर ओडिशा. तर 1 नंबरला मध्य प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र. आदिवासी लोकसंख्येमध्ये मध्य प्रदेश 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, 3 नंबर ओडिशा. तर प्रमाणामध्ये मिझोराम 1 नंबर, नागालँड 2 नंबर आणि मेघालय 3 नंबर होते. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये आणि दिल्ली, चंदीगड आणि पॉंडिचेरी ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणतेही समुदाय अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेले नाही. कोणत्या राज्यामध्ये तर पंजाब आणि हरियाणा ही राज्ये, या राज्यामध्ये कोणताही समुदाय अनुसूचित जमाती म्हणजे एस टीमध्ये कोणताही समुदाय नाही. तर दिल्ली, चंदीगड आणि पुदुच्चेरी या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणताही समुदाय हा अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेला नाही. तर भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी समाजाची साक्षरता किती होती तर 63.1% इतकी साक्षरता आदिवासी समाजाची होती. त्यातील पुरुषांची साक्षरता 71.1 होती तर महिलांची साक्षरता 54.4% इतकी होती. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा हा नाशिक आहे. म्हणजे सर्वात जास्त आदिवासी लोक नाशिकमध्ये राहतात. तर प्रमाणाच्या बाबतीत म्हणजेच टक्केवारीनुसार नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे. सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण असणारा जिल्हा नंदुरबार आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा नाशिक आहे. 2 नंबर ठाणे, 3 नंबर नंदुरबार, 4 नंबर यवतमाळ आणि 5 नंबर धुळे. तर महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर 9.4% इतके प्रमाण. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्येची साक्षरता 65.7% इतकी आहे. तर भारताची साक्षरता किती आहे तर एकूण आदिवासींची साक्षरता 63.1% आहे. तर महाराष्ट्रातील आदिवासींची साक्षरता ही 65.7% इतकी आहे. तर महाराष्ट्रातील आदिवासींचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 9.4% इतके आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 अनुसूचित जमाती आहेत. तर त्यामध्ये केंद्र शासनाने घोषित केलेल्या 3 आदिम जमाती आहेत. त्या कोणत्या तर कोलाम, कातकरी आणि मांड्यागोंड. तर कोलाम ही जमात कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळमध्ये कोलाम जमात आहे. कातकरी जमात ही रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहे. तर मांड्यागोंड ही गडचिरोली जिल्ह्यात आहे. केंद्र शासनाने घोषित केलेल्या 3 आदिम जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत. 1 कोलाम यवतमाळमध्ये, कातकरी रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात, मांड्यागोंड ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. आता आदिवासी उपयोजना काय आहे तर आदिवासी उपयोजना ही 1972 साली SC दुबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विकसित केलेली आहे. आदिवासी उपयोजना कोणी विकसित केलेली आहे तर 1972 साली जी SB दुबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने ही आदिवासी उपयोजना विकसित केलेली आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आलेली ही योजनेचाच भाग असल्याने म्हणजे पंचवार्षिक योजनेचाच भाग असल्याने उपयोजना म्हणून ओळखली जाते. 5व्या पंचवार्षिक योजनेपासून आदिवासी उपयोजना सुरू करण्यात आली. ते ही पंचवार्षिक योजनेचाच भाग असल्यामुळे तिला उपयोजना असं नाव देण्यात आलं. यामध्ये आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावा तसेच आदिवासी उपयोजनेचे विकासासाठी धोरणात्मक आराखडा तयार करावा असेही या अंतर्गत तरतुदी करण्यात आल्या. परंतु जेथे आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण हे 60% जास्त आहे अशा राज्यात एकूणच वार्षिक योजना ही मुळातच आदिवासी योजना असते. त्यामुळे त्या राज्यात आदिवासी उपयोजना लागू होत नाही. अशी राज्य कोणते तर अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली ही केंद्रशासित प्रदेश. म्हणजे 4 राज्यांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण 60% जास्त आहे. तेथे आदिवासी उपयोजना लागू होणार नाही. का तर त्या राज्यातील योजना ही पूर्णतः आदिवासी उपयोजनाच म्हणजे आदिवासी योजनाच असते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आदिवासी उपयोजना लागू होणार नाही. आता राज्य सरकारांची TSP म्हणजे ट्रायबल सब प्लॅन आदिवासी उपयोजना राज्य सरकारांची यासाठी नियोजन मंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत.
त्यानुसार काय मार्गदर्शक तत्त्वे सांगितले तर TSPचा निधी म्हणजे आदिवासी उपयोजनेचा निधी हा इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही. त्याचबरोबर हा नॉन डिरेक्टेबल म्हणजे दुसऱ्या कोणत्या कामाला वापरता येणार नाही. तसेच तो नॉन लॅप्सेबल असेल म्हणजेच तो 1 वर्षात जर वापरला असेल ज्या वर्षी तर तो कन्सॉलिडेटेड फंडामध्ये जमा होणार नाही, तर तो पुढच्या वर्षीसुद्धा वापरण्यास अवेलेबल असेल. म्हणजेच तो नॉन डिरेक्टेबल आणि नॉन लॅप्सेबल हा निधी असेल. राज्यांच्या आदिवासी उपयोजनेचा निधी हा नॉन डिरेक्टेबल आणि नॉन लॅप्सेबल असेल. तर या निधीचे स्रोत कोणते असतील तर राज्य योजनेतील TSP निधी म्हणजेच आदिवासी उपयोजना निधी, आदिवासी उपयोजनेमधील विशेष केंद्रीय सहाय्य म्हणजे केंद्र सरकारने जे सहाय्य केलं असेल, त्याचबरोबर कलम 275 उपकलम 1 नुसार मिळणारे अनुदान, केंद्रीय मंत्रालय विभागांचे क्षेत्रीय कार्यक्रम आणि संस्थात्मक वित्तपुरवठा हे निधीचे स्रोत असतील. आदिवासी उपयोजनेच्या निधीचे स्रोत कोणते तर राज्य योजनेतील TSP निधी, आदिवासी उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य, कलम 275 अनुदान, केंद्रीय मंत्रालय किंवा विभागांचे क्षेत्रीय कार्यक्रम आणि संस्थात्मक वित्तपुरवठा हे या निधीचे स्रोत असतील. आता आदिवासी उपयोजनेची उत्क्रांती कशी झाली तर 5व्या पंचवार्षिक योजनेत एकात्मिक क्षेत्र विकास प्रकल्पाची रचना करण्यात आली. एकात्मिक क्षेत्र विकास प्रकल्प इंटिग्रेटेड एरिया डेव्हलपमेंट प्रोजेक्टची रचना करण्यात आली. 6व्या पंचवार्षिक योजनेत आदिवासी लोकसंख्येच्या छोट्या क्षेत्रासाठी माडा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. 6व्या पंचवार्षिक योजनेपासून माडा दृष्टिकोन हा आदिवासी लोकसंख्येच्या क्षेत्रासाठी स्वीकारण्यात आला. 7व्या पंचवार्षिक योजनेत आदिवासी उपयोजनेला आणखी विस्तार करून छोट्या क्षेत्रांसाठी मिनीमाडा दृष्टिकोन स्वीकारला गेला. 9व्या पंचवार्षिक योजनेत आदिम जमातींसाठी म्हणजेच प्रिमिटिव्ह ट्रायबल एरियासाठी ग्रुप स्थापन करण्यात आला. म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेत एकात्मिक क्षेत्र विकास प्रकल्पाची रचना करण्यात आली. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये छोट्या क्षेत्रासाठी माडा दृष्टिकोन आदिवासी लोकसंख्येसाठी स्वीकारण्यात आला. 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी मिनी माडा दृष्टिकोन स्वीकारला गेला. तर 9व्या पंचवार्षिक योजनेपासून आदिम जमातींसाठी गट म्हणजेच प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स हा स्वीकारण्यात आला. आता त्यातील पहिला जो 5व्या पंचवार्षिक योजनेत इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा स्वीकारण्यात आला होता. याची सुरुवात कधी झाली तर 1975-76 या प्रकल्पाची सुरुवात झाली. इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजेच एकात्मिक क्षेत्र विकास प्रकल्प, एकात्मिक आदिवासी क्षेत्र विकास प्रकल्प याची सुरुवात 1975-76 झाली. यामध्ये तालुका किंवा अधिक क्षेत्रफळाचे असे सलग क्षेत्र ज्यामधील आदिवासींची संख्या 50% अधिक आहे असे क्षेत्र निवडले जाते. प्रत्येक वेळी हे क्षेत्र संलग्नच असेल असे नाही. म्हणजे आदिवासी इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी जे क्षेत्र निवडणं जाणार आहे त्यासाठी आदिवासींची संख्या 50% अधिक आहे अशी तरतूद आहे. परंतु जेथे आदिवासी लोकसंख्या 50% थोडी कमी आहे अशा क्षेत्रासाठी ॲडिशनल ट्रायबल सब प्लॅन घोषित केला जाईल. ॲडिशनल ट्रायबल सब प्लॅन हा 50% थोडीशी कमी लोकसंख्या ज्या प्रदेशात आहे त्यासाठी घोषित केला जाईल. तर ज्या प्रदेशाची लोकसंख्या 50% जास्त आहे त्यासाठी ट्रायबल सब प्लॅन घोषित केला जाईल. तर माडा मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच हा दृष्टिकोन कधी स्वीकारला तर 6व्या पंचवार्षिक योजनेत माडा दृष्टिकोन स्वीकारला. मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच ITDP म्हणजेच इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बाहेरील लहान क्षेत्रे ज्यांची लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे आणि 50% लोकसंख्या आदिवासी आहे या प्रदेशासाठी हा माडा अप्रोच स्वीकारण्यात आला. मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच म्हणजेच ITDP जो प्रदेश असेल मोठा प्रदेश, तालुका किंवा अधिक क्षेत्रफळाचे जे क्षेत्र असेल जेथे आदिवासींची लोकसंख्या 50% जास्त असेल त्याच्या आसपासचा प्रदेश जेथील लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे आणि तेथे 50% जास्त लोकसंख्या राहतात तो प्रदेश माडा म्हणून घोषित केला जाईल. ITDPच्या बाहेरील लहान क्षेत्रे ज्यांची लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे आणि 50% लोकसंख्या आदिवासी आहे असा प्रदेश माडा म्हणून डिक्लेअर केला जाईल. अशा क्षेत्रांच्या विकासाच्या कार्यक्रम अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्रशासकीय संरचना नसेल. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील हा विकास कार्यक्रम राबवला जाईल. आता मिनी माडा पॉकेट्स कधी सुरू करण्यात आले तर 7व्या पंचवार्षिक योजनेत मिनी माडा प्रोजेक्टचा स्वीकार करण्यात आला. क्लस्टर्स किंवा मिनी माडा पॉकेट्स आदिवासींचे निवडक क्लस्टर्स यामध्ये हे निवडले जातात. यांची लोकसंख्या किमान किती असेल तर 5,000 असून आणि तेथील 50% जास्त लोकही आदिवासी समाजाचे असतील अशी अट ही क्लस्टर मिनी माडा पॉकेट्स घोषित करण्यासाठी आहे. तर 4था प्रदेश आहे आदिम आदिवासी समूह म्हणजेच प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स. अनुसूचित जमातीतील असे समूह की जे अत्यंत दुर्गम भागात जवळजवळ पूर्णपणे स्वतंत्र राहतात आणि त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर अत्यंत कमी आहे, साक्षरता कमी आहे, तंत्रज्ञानाचा स्तर हा कृषीपूर्व स्तर आहे. अशा समुदायाची निवड ही आदिम आदिवासी समूह म्हणून प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स म्हणून केली जाते.
या योजनेची सुरुवात 1998-99ला झाली. आदिवासी प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुपची सुरुवात किंवा याचा स्वीकार हा 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला. तर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा 5व्या पंचवार्षिक योजनेत आला आहे. माडा प्रोजेक्ट 6व्या पंचवार्षिक योजनेत, मिनी माडा 7व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. तर आदिम जमाती गट म्हणजेच प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स हा 9व्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आलेला आहे. आता वन हक्क कायदा 2006 सालचा अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी म्हणजेच वन हक्क मान्य करणे कायदा 2006 सालचा आहे. हा कधीपासून कार्यरत झाला आहे तर 31 डिसेंबर 2007 पासून वन हक्क कायदा कार्यरत झाला. वन हक्क कायदा 2007 आहे आणि तो 2007 सालापासून म्हणजे 31 डिसेंबर 2007 पासून हा कार्यरत झाला. यामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत. यामध्ये सामूहिक वन किंवा साधनसंपत्ती म्हणजे काय तर गुरे चरणाऱ्या समुदायाच्या बाबतीत त्या समुदायाला पारंपरिक प्रवेश देण्यात आला होता. ती अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यासारखी राखीव वने, संरक्षित क्षेत्रे यांच्यासह गावाच्या किंवा भूक्षेत्राच्या हंगामी वापराच्या पारंपरिक किंवा रूढीगत सामायिक वन जमीन होय. म्हणजे सामूहिक वन आणि साधनसंपत्ती म्हणजे काय तर गुरे चरण्यासाठी अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यासारखी राखीव वने, संरक्षित क्षेत्रे यांच्या सीमांमध्ये ज्यांचे हक्क किंवा मान्य करण्यात आले नाहीत असं वन म्हणजे सामूहिक वन, म्हणजे जिथं त्यांना गुरे चरू शकतात किंवा त्याचा वापर ते आपल्या दैनंदिन रोजगारासाठी करू शकतात. त्याचबरोबर त्या समुदायाला तिथे प्रवेश दिला जातो असा प्रदेश म्हणजे सामूहिक वन हक्क किंवा साधनसंपत्ती होय. वनवासी अनुसूचित जनजाती म्हणजे काय? वनवासी अनुसूचित जनजाती जे प्रामुख्याने वनात राहतात आणि जे उपजीविकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वन जमिनीवर अवलंबून आहेत अशा अनुसूचित जनजातींचा व्यक्ती किंवा समूह म्हणजेच वनवासी अनुसूचित जनजाती होय. यात अनुसूचित जनजातीतील गुरे चरणाऱ्या समुदायाचा समावेश होतो. पुढची व्याख्या आहे वन जमीन म्हणजे काय तर वर्गीकृत न केलेली वने, सीमांकित न केलेली वने, वर्गीकृत न केलेली वने, सीमांकित न केलेली वने, संरक्षित वने, राखीव वने, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचा समावेश वन जमिनीमध्ये होतो. वन जमीन म्हणजे कोणती जमीन तर वर्गीकृत न केलेली जमीन, सीमांकित न केलेली जमीन, संरक्षित वने, राखीव वने, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचा समावेश वन जमिनीमध्ये होतो. आता वस्तीस्थान म्हणजे काय तर आदिम जनजाती समूह व कृषीपूर्व समुदाय आणि इतर वनवासी जनजाती यांच्या रूढीगत वस्तीस्थानांचा आणि राखीव वने व संरक्षित वने यामधील अशा इतर वस्तीस्थानांचा समावेश असणारे क्षेत्र म्हणजे वस्तीस्थान. म्हणजे वस्तीस्थान म्हणजे त्यांचं स्थानिक होण्याचं ठिकाण, आदिम जनजाती समूहाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे वस्तीस्थान. ते कुठे तर राखीव वनांमध्ये किंवा संरक्षित वनांमध्ये त्यांचं वस्तीस्थान असू शकतं. आता गौण उत्पादने म्हणजे काय? गौण वन उत्पादने म्हणजेच बांबू, खोरटी झाडे, खोड, रेशीम, लोकसंख्या, किड्यांचे कोश, मध, मेण, लाख, तेंदूपत्ता, औषधी वनस्पती आणि मुळे यासारख्या इमारती लाकूड वगळता अंमलबजावणीसाठी असलेली सर्व उत्पादने. म्हणजे इमारतींसाठी वापरलं जाणारं लाकूड वगळता इतर वनस्पती म्हणजे बांबू, खुरटी झाड, खोड, रेशीम, किड्यांचे कोश, मध, शेण, लाख, तेंदूपत्ता, औषधी वनस्पती, मुळे, कंद ही जी वनोत्पादन आहेत यांना गौण वनोत्पादने म्हणतात. गौण वनोत्पादनामध्ये इमारतीचं लाकूड याचा समावेश होत नाही. आता इतर पारंपरिक वनवासी म्हणजे काय तर 13 डिसेंबर 2005 पूर्वी राबवली जी किमान 3 पिढ्यांपासून प्रामुख्याने वनात राहतात त्यांना पारंपरिक वनवासी म्हणतात. पारंपरिक वनवासी कोणाला म्हणतात तर 13 डिसेंबर 2005 पूर्वापासून जी लोक वनांमध्ये राहतात आणि ती 3 पिढ्यांपासून प्रामुख्याने वनात राहतात असा समाज म्हणजेच पारंपरिक वनवासी होय. त्याचबरोबर ते उपजीविकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वन जमिनीवर अवलंबून आहेत असा कोणताही व्यक्ती किंवा किमान समुदाय जेथे एक पिढी म्हणजेच 25 वर्षाचा कालखंड विचारात घेतला जातो. एक पिढी म्हणजे 25 वर्षाचा कालखंड विचारात घेतला जातो. अशा 3 पिढ्यांपासून वनात राहणारे लोक जे प्रामुख्याने वन जमिनीवर आणि वनांवर अवलंबून असतात आणि ते 13 डिसेंबर 2005 पूर्वी आलेले त्यांचा समावेश पारंपरिक वनवासी म्हणून केला जातो. तर या कायद्याअंतर्गत कोणकोणते
वन हक्क प्राप्त होतात, तर वनवासी जमातीच्या किंवा इतर पारंपरिक वनवासींच्या सदस्याने वस्ती करण्यासाठी किंवा उपजीविकाकरता स्वतः लागवड करण्यासाठी वैयक्तिक किंवा सामायिक भोगवट्यातील वन जमीन धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क दिलेला आहे. वन हक्कामध्ये काय होतं आहे तर वनवासी सदस्याने किंवा त्या सदस्याच्या मंडळाने एखाद्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी उपजीविकाकरता स्वतः लागवड करण्यासाठी वैयक्तिक किंवा सामायिक भोगवट्याखालील वन जमीन धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा त्यांना हक्क असेल. दुसरा कोणता हक्क प्राप्त होतो तर गावाच्या सीमांतर्गत किंवा समाबाहेर पारंपरिकपणे गोळा केली जाणारी गौण वनोत्पादने गोळा करण्यासाठी प्रवेश करणे, त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे याबाबत स्वामित्व हक्क सुद्धा त्यांना प्राप्त होतो. गौण वनोत्पादनाबाबतीत स्वामित्व हक्क हा त्यांना प्राप्त असेल. त्याचबरोबर जलाशयांमध्ये मासेमारी करणे, इतर उत्पन्न घेणे, प्रस्थापित किंवा तात्पुरत्या स्वरूपाची चराई करणे, भटक्या समाजाचा किंवा गुरे चरणाऱ्या समुदायाचा वनांमधील परंपरागत हंगामी प्रवेश यासारखे वहिवाटाचे किंवा हकदारीचे इतर सामूहिक हक्कसुद्धा त्यांना प्राप्त असतील. आदिम जनजाती समूह, कृषीपूर्व समुदाय यांच्या वस्तीस्थानांच्या किंवा वस्त्यांच्या सामुदायिक धारणाविषयी धारणाधिकाराचा समावेश असणारा त्यांना हक्क प्राप्त असेल. कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा कोणत्याही राज्य शासनाने वन जमिनीबाबत दिलेले पट्टे किंवा भाडेपट्टे किंवा इनाम त्यांचा मालकीमध्ये रूपांतर करण्याचा हक्क त्यांना प्राप्त असेल. तर महत्त्वाचे कोणते हक्क आहेत तर त्यांना उपजीविकेकरता स्वतः लागवड करण्यासाठी वैयक्तिक किंवा सामायिक भोगवट्याखालील वन जमीन धारण करण्याचा हक्क असेल. त्याचबरोबर गौण उत्पादनाबाबतीत स्वामित्व हक्क प्राप्त असेल. त्याचबरोबर जलाशयांमध्ये मासेमारी करण्याचा तेथील उत्पन्न घेण्याचा हक्क असेल. वस्तीस्थानांच्या किंवा वस्त्यांच्या सामूहिक धारणाधिकाराचा समावेश करणारा त्यांना हक्क प्राप्त असेल. त्याचबरोबर राज्य शासनाने वन जमिनीबाबत दिलेले पट्टे किंवा भाडेपट्टे किंवा इनाम यांचे मालकी हक्कांमध्ये रूपांतर करण्याचा हक्कसुद्धा त्यांना प्राप्त असेल. त्याचबरोबर सर्व जुनी गावे, जुनी वस्तीस्थाने, भूमापन केलेली गावे, वनांमधील अन्य गावे, मग ती अधिसूचित केलेली असो किंवा नसो, त्यामध्ये वसाहत करण्याचा व त्यांचे महसुली गावात रूपांतर करण्याचा हक्क असेल. वसाहत निर्माण करण्याचा आणि त्यांचे महसुली गावात रूपांतर करण्याचा हक्कसुद्धा त्यांना प्राप्त असेल. निरंतर वापर करण्यासाठी पारंपरिक संरक्षण व संवर्धन करण्यात येणाऱ्या कोणत्याही सामूहिक वनसंपत्तीचे संरक्षण, पुनर्निर्माण किंवा संवर्धन करण्याचा अथवा व्यवस्थापन करण्याचा हक्क त्यांना प्राप्त असेल. कोणता हक्क तर सामूहिक वनसंपत्तीचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन करण्याचा किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क असेल. तर जैवविविधता पाहण्याचा हक्क आणि जैवविविधता व सांस्कृतिक विविधता यांच्याशी संबंधित असलेली बौद्धिक संपदा व पारंपरिक ज्ञान मिळवण्याचा सामूहिक हक्कही त्यांना प्राप्त असेल. परंतु वरील हक्कांमध्ये नमूद न केलेले इतर पारंपरिक हक्क की जसे की प्राण्यांची शिकार करण्याचा किंवा त्यांना सापळ्यात पकडण्याचा किंवा त्याच्या शरीराचा भाग कापून घेण्याचा रूढीगत हक्क समाविष्ट होणार नाही. म्हणजे प्राण्यांचा शिकार करण्याचा हक्क त्यांना प्राप्त होणार नाही. प्राण्यांना सापळ्यात पकडण्याचा किंवा त्याच्या शरीराचा भाग कापून घेण्याचा रूढीगत हक्क त्यांना प्राप्त होणार नाही. त्यातील महत्त्वाचे हक्क कोणते तर स्वतः लागवड करू शकतात, ती जमीन धारण करू शकतात, त्यामध्ये राहू शकतात. त्याचबरोबर गौण वनोत्पादनाबाबत त्यांना स्वामित्व हक्क प्राप्त होऊ शकतो. जलाशयांमध्ये ते मासेमारी करू शकतात, तेथील उत्पन्न घेऊ शकतात. त्याचबरोबर राज्य शासनाने वन जमिनीबाबत दिलेले पट्टे किंवा भाडेपट्टे याचे मालकी हक्कांमध्ये ते रूपांतर करू शकतात. त्याचबरोबर त्यांना वसाहत स्थापन करण्याचा किंवा त्याचे महसुली गावामध्ये रूपांतर करण्याचा हक्क आहे. सामूहिक वनसंपत्तीचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्कही त्यांना प्राप्त असेल. त्याचबरोबर जैवविविधता व सांस्कृतिक विविधता यांच्याशी संबंधित असलेली बौद्धिक संपदा व पारंपरिक ज्ञान मिळवण्याचा हक्कही त्यांना प्राप्त असेल. परंतु या हक्कांमध्ये प्राण्यांची शिकार करण्याचा किंवा सापळ्यात पकडण्याचा किंवा त्यांच्या शरीराचा भाग कापून घेण्याचा हक्क हा प्राप्त होणार नाही. आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबद्दल माहिती बघा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन ऑन शेड्युल्ड ट्राईब्सचा इतिहास काय तर कलम 338 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आयुक्त असे म्हटले गेले होते. याचं कार्य काय असणार होतं तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या घटनात्मक सुरक्षापायांची मुद्द्यांची चौकशी करणे आणि त्यांच्या कामकाजाबाबत अहवाल देणे हे या आयोगाचं कार्य असणार होतं. 1978 साली अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी एक अवैधानिक बहुसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली. अवैधानिक बहुसदस्यीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर 1978ला. कोणासाठी तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी. हा आयोग अवैधानिक होता
नॉन कॉन्स्टिट्युशनल होता आणि बहुसदस्यीय होता. त्यानंतर 1987ला काय झालं तर सरकारने आयोगाच्या कार्यात बदल केला आणि त्याचं नाव अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठीचा राष्ट्रीय आयोग असं नामकरण केलं. 1987ला त्याचं नामकरण केलं. 1978ला तो अवैधानिक बहुसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला होता. त्याला राष्ट्रीय आयोग म्हणून 1987ला मान्यता मिळाली. 1990ला राष्ट्रीय SC/ST आयोग असे नाव देण्यात येऊन 65वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 1992 पासून हा आयोग घटनात्मक आयोग म्हणून कार्यरत झाला. 1992 पासून 65व्या घटनादुरुस्तीनुसार 1990ला जी झाली होती त्या घटनादुरुस्तीनुसार हा आयोग घटनात्मक बनला. 2003ला 89वी घटनादुरुस्ती झाली आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग हा जो संयुक्त आयोग होता याचं विभाजन करून अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग आणि अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग अशा 2 संस्था निर्माण झाल्या. 2003ला 89व्या घटनादुरुस्तीने 2 आयोग स्थापन करण्यात आले. याचा विस्तार कसा आहे तर 78ला अवैधानिक आयोग म्हणून स्थापन झाला होता. 87ला राष्ट्रीय आयोग या नावाने त्याची स्थापना करण्यात आली. 1990ला 65व्या घटनादुरुस्ती झाली आणि 1992 पासून घटनात्मक आयोग म्हणून त्याला दर्जा प्राप्त झाला. तर हा जो संयुक्त आयोग होता तो 2003ला विभक्त होऊन 89व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग आणि अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग अशी वेगवेगळ्या 2 संस्था निर्माण झाल्या. कलम 338मध्ये अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोगाची तरतूद करण्यात आली. तर कलम 338A हे नवीन कलम टाकून अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला. तर अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग याची स्थापना 19 फेब्रुवारी 2004ला झाली. या आयोगाच्या अध्यक्षाची शिफारस नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. याची रचना कशी आहे तर यामध्ये 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असे 5 सदस्यीय बॉडी अनुसूचित राष्ट्रीय आयोगाचे असते. हे जे 3 सदस्य असतात त्यापैकी 1 महिला असावी अशी या अंतर्गत अट आहे. त्याचबरोबर अध्यक्ष हा आदिवासी समाजातीलच असावा अशी सुद्धा अट या अंतर्गत आहे. उपाध्यक्ष आणि सदस्य यापैकी कमीत कमी 2 सदस्य आदिवासी समाजातील असावेत अशी सुद्धा अट या अंतर्गत असणार. म्हणजे अध्यक्ष हा आदिवासी समाजातील असावा आणि उपाध्यक्ष आणि इतर जे 3 सदस्य आहेत त्यातील कमीत कमी 2 सदस्य हे आदिवासी समाजातील असावेत अशी तरतूद आहे. त्याचबरोबर जे 3 सदस्य आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सोडून त्यातील किमान 1 महिला असावी अशी सुद्धा तरतूद या अंतर्गत देण्यात आली. ह्या आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो तर 3 वर्ष. ते जास्तीत जास्त 2 वेळा नियुक्त होऊ शकतात म्हणजे 2 टर्म भोगू शकतात. अध्यक्ष आणि सदस्य आपला राजीनामा कोणाला सादर करतात तर राष्ट्रपतींना आपला हा राजीनामा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्याचबरोबर सदस्य जाहीर करतात. त्यांच्या पदाचा दर्जा कोणत्या दर्जाचा असतो तर अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, उपाध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो तर सदस्यांना भारत सरकारच्या सचिवांचा दर्जा प्राप्त होतो. राष्ट्रीय आदिवासी आयोगाचे जे अध्यक्ष असतात त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, उपाध्यक्षांना राज्यमंत्र्याचा आणि सदस्यांना भारत सरकारच्या सचिवांचा दर्जा असतो. तर या आयोगाचे कार्य काय तर अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घटनात्मक व इतर कायदेशीर सुरक्षा उपाययोजनांसंबंधी सर्व बाबींची चौकशी करणे, त्यांच्यावर देखरेख करणे, त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे. दुसरं कार्य अनुसूचित जमातींसाठीच्या सुरक्षितकरता उपाययोजना व घटनात्मक अधिकार यांपासून वंचित ठेवण्यासाठी विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. तिसरं कार्य अनुसूचित जमातींच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे आणि केंद्रात किंवा राज्यात त्यांच्या विकासाच्या वाटचालीचे मूल्यमापन करणे. चौथं कार्य सुरक्षा उपयोजनांच्या कामकाजाबाबत राष्ट्रपतीला वार्षिक किंवा आवश्यक वाटेल त्यावेळी अहवाल सादर करणे, राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल सादर करणे हे या अंतर्गत कार्य. तर महत्त्वाचं कार्य काय तर आदिवासींच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे, त्यांच्या तक्रारींची चौकशी करणे, त्यांच्या विकासाच्या वाटचालीचे मूल्यमापन करणे आणि राष्ट्रपतींना अहवाल सादर करणे हे आयोगाचं महत्त्वाचं कार्य आहे. आयोगाचे अधिकार काय तर आयोगास दिवाणी न्यायालयाचे अधिकार असून यामध्ये पुढील अधिकार समाविष्ट होतात. त्यामध्ये पहिला अधिकार आहे भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याचे आदेश देणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे आणि शपथेवर त्यांची तपासणी करणे, कोणतेही कागदपत्र शोधून काढण्याचा व सादर करण्याचा आदेश देणे, प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेणे, कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदीची कागदपत्रे मागवणे, साक्षीदार आणि कागदपत्रांच्या परीक्षणासाठी उपस्थित राहण्याचा आदेश देणे, राष्ट्रपती ठरवतील असा कोणताही मुद्दा अधिकारांमध्ये समाविष्ट असतो. तर अधिकारांमध्ये कोणते तर व्यक्तीला उपस्थित राहण्याचा आदेश देणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे आणि शपथेवर त्याची तपासणी करणे, कागदपत्रे शोधून काढण्याचा व सादर करण्याचा आदेश देणे, प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेणे, सार्वजनिक नोंदीची कागदपत्रे मागवणे ह्या अधिकारांचा समावेश आयोगाच्या अधिकारांमध्ये होतो. तर इतर कार्यांमध्ये कोणते कार्य येतं तर वन क्षेत्रात राहणाऱ्या
अनुसूचित जमातींना दुय्यम व उत्पादनाचे मालकी अधिकार देण्यासंबंधीची उपाययोजना करणे, कायद्याप्रमाणे जल व खनिज साधनांवर आदिवासी समुदायांचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करणे, आदिवासींच्या विकासासाठी त्यांना अधिक चांगली व शाश्वत स्वरूपाची उपजीविका मिळावी यासाठी प्रयत्न करणे, आदिवासी लोकांपासून जमीन हिरावून घेण्याविरुद्ध उपाययोजना करणे, जर ते जमिनीपासून वंचित झाले असतील तर त्यांचे परिणामकारक पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना करणे, वन संरक्षण आणि सामाजिक वनीकरण करण्यासाठी आदिवासी समुदायाचे सर्वाधिक सहभाग मिळवण्यासाठी उपाययोजना करणे, पंचायत अनुसूचित क्षेत्रांना लागू कायदा म्हणजेच पेसा ॲक्ट 1996 मधील तरतुदींची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. तर यामध्ये इतर कार्यांमध्ये महत्त्वाचे कार्य काय दिले तर दुय्यम उत्पादनांचे मालकी अधिकार देण्यासंबंधी उपाययोजना करणे, आदिवासी समुदायांचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करणे, अधिक चांगली व शाश्वत स्वरूपाची उपजीविका मिळावी यासाठी प्रयत्न करणे, आदिवासी लोकांपासून जमीन हिरावून घेण्याविरुद्ध उपाययोजना करणे आणि आदिवासी समुदायाचे सर्वाधिक सहकार्य व सहभाग मिळवण्यासाठी उपाययोजना करणे. त्याचबरोबर पेसा ॲक्टच्या तरतुदींची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे कार्यसुद्धा या आयोगाचं आहे. आयोगाचे आत्तापर्यंतचे अध्यक्ष हे 5 अध्यक्ष झालेत. पहिले अध्यक्ष कोणते तर कुंवर सिंह हे पहिले अध्यक्ष होते. याने 2004 पासून 2007 पर्यंत अध्यक्षपद सांभाळले. सध्याचे अध्यक्ष हे नंदकुमार साई आहेत. ते 2017 पासून कार्यरत आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.